रिकाम्या तांब्यातून मंत्राने तीर्थ. नगरला आम्ही एका बोलू का बाबाला एक्सपोज केलं होतं. त्याने तांब्या असं त्यातलं पाणी ओतून काढलं आणि सांगितलं की आता माझ्या हातातला तांब्या पूर्णपणे रिकामा आहे. कारण तांब्यात पाणी असतं तर ते पडलं असतं. आणि मग तुम्हाला तरी व्यक्तीला असं बोलावं तर असं मंत्र देऊन म्हणून मंत्र म्हणायला सांगतो. स्वतःही मंत्र म्हणतो रिकाम्या तांब्यातून असं तीर्थ असतं. आता संपलं, आता पाणी नाही, परत तो मंत्र म्हणतो ओम पट स्वाहा ओम पट स्वाहा आणि मग ते तीर्थ येतं. अशा प्रकारे रिकाम्या तांब्यातून तीर्थ येणं कधीच शक्य नाही. हा तांब्या थोडा स्पेशल तांब्या आहे. म्हणजे ह्याला इथून इथे एक छिद्र आहे, वेगळा तांब्या छिद्र आहे बाहेरच्या बाजूला. आतमध्ये ह्याला वेल्डिंग करून थोडंसं छोटं भांडं असं बसवलेलं आहे, मला दिसत असेल ते. त्याला पण एक छिद्र आहे. इथे काय झालं की मी इथे आल्या ते सुरुवातीला तांब्यात थोडं पाणी ओतून ठेवलं. या बसवलेलं वेल्डिंग करून भांडं आणि हा कलश तांब्या याच्यामध्ये थोडी स्पेस आहे, जागा आहे. तिच्यात बरंचसं पाणी जाऊन थांबलं आणि उरलेलं पाणी मी इथे अंगठा ठेवला होता मगाशी. अंगठा ठेवून ते ओतून काढलं आणि म्हटलं की आता हा पाणी तांब्या पूर्णपणे रिकामा आहे, आता अजिबात काही नाही. तीर्थ देताना असं केल्यानंतर मी इथून अंगठा काढला, इथून हवा आत गेली. ती हवा आतल्या छिद्रातून आत गेली जिथे 2 भांड्यांच्या मधल्या पोकळीत पाणी साठलं होतं. आणि परत मी तीर्थ देताना इथं परत अंगठा ठेवला आणि हे तीर्थ आलं बाहेर. असं तिथे काही नसताना रिकाम्या तांब्यातून तीर्थ येणं हे परत हे आहे की परत वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अभाव असलेली गोष्ट आहे.